शेषनाग लिंग शिव मंदिर नालासोपारा ईस्टला हायवेच्या बाजूला आहे. मंदिराकडे वरती जाण्यासाठी हा रस्ता आहे. इथे शिवलिंगाची मूर्ती आहे. शिवलिंगाच्या समोरच शंकर आणि पार्वतीची मूर्ती ठेवलेली आहे. हा पूर्ण मंदिराचा गाभारा आहे. सुंदरचं मंदिर आहे. इथून पाहण्यासारखा हा मस्त सुंदर असा गोड नजारा. नमस्कार मंडळी, आज आपण नालासोपारा ईस्टला हायवेला एक शंकराचं मंदिर आहे. आणि त्या शंकराचं मंदिराचं नाव आहे शेषनाग लिंग मल्लीनाथ असं हे मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये आज आपण आलेलो आहोत. तर त्या मंदिराबद्दलची थोडक्यात काही माहिती आपल्याकडे आलेली आहे, ती आपण पाहूया. त्या मंदिराची स्थापना 1994 झालेली आहे. आणि या मंदिराची मेन ट्रस्टी म्हणून आहे शेषनाग लिंग मल्लीनाथ असं या ट्रस्टीचं नाव आहे. आणि या ट्रस्टीमधूनच ह्या मंदिराचं संपूर्ण कामकाज चालू असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या मंदिराचा खास उत्सव म्हणून हा नागपंचमीला खूप मोठा उत्सव केला जातो. म्हणजे हा श्रावण महिन्यात खूप मोठा उत्सव असतो त्याचा. श्रावण महिन्यातले जेवढे सगळे सोमवार असतील, श्रावणी सोमवार, श्रावणी शनिवार, ह्या वारांमध्ये संपूर्णतः खूप मोठा उत्सव, जोरात उत्सव केला जातो. त्याचप्रमाणे ह्या ट्रस्टीमधून ह्या ट्रस्टीची गोशाळासुद्धा आहे. अशी अनेक गावामध्ये, म्हणजे अनेक ह्या भारतामध्ये यांचं ट्रस्टी प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे यांची गोशाळासुद्धा इथे आहे. आता आपण थोडा आजूबाजूचा परिसर आणि या मंदिराचा परिसर बघूया. मंदिराच्या वरच्या साईडने मुंबई ते अहमदाबाद एक्सप्रेस हायवे किती सुंदर दिसतोय पहा. इथे नारळ फोडण्याची जागा आहे.
मंदिराच्या बाहेरच्या बाजूस एका झाडाखाली सुंदर अशी शंकराची मूर्ती ठेवलेली आहे. बाजूला गणपतीची मूर्ती आहे. ही या संस्थानाची गोशाळा आहे. घरी येताना परतीच्या प्रवासाच्या वेळी हे जीवदानीचं मंदिर छोटंसं व्हिडिओ टिपलेलं आहे. ते सुंदर आहे पहा. वरून येणारी छोटी ट्रेनसुद्धा तुम्हाला दिसेल.